देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये घवघवीत यश मिळवले असून पुडुचेरीमध्येही मित्र पक्षासह जोरदार कामगिरी केली आहे. भाजपाला मिळालेल्या या यशाच्या हिंगोलीत आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजीराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जल्लोष साजरा केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयानंतर शहरातील गांधी चौक येथे भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमून विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी ढोल ताशाच्या गजरात, फटाके फोडून आणि झालमुरी आणि रसगुल्ला मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. हा विजय जनतेचा भाजपवरील विश्वासाचे प्रतीक आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने आपली पकड मजबूत केली आहे, तर पश्चिम बंगालमध्येही पक्षाने अभूतपूर्व मुसंडी मारली आहे, असे मत यावेळी भाजपा नेत्यांनी व्यक्त केले. या जल्लोषात भाजपचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आसाममध्ये सुद्धा स्पष्ट बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मिळालेले आहे. म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हिंगोली जिल्ह्यातर्फे आज गांधी चौकमध्ये आम्ही फटाके वाढवून या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा केला आहे. खरोखर भारतीय जनता पार्टी एक इतिहास या ठिकाणी नेमला आहे. गंगोत्री म्हणजे सुरू झाली आणि गंगासागरपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भगवा झेंडा या ठिकाणी फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा जे असतील, योगी जे असतील, नितीन जे असतील, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य हिंदुत्वाचा विजय म्हणून या ठिकाणी आज आपण बघता भारतामध्ये सर्व भगव्याची लाट या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसत आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व भारतीय जनता बंगालचे, आसामचे, पांडिचेरीच्या सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि माननीय मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो. अखेरपर्यंत त्यांनी ते टिकवलं आणि देशात जसं काय भारतातील पश्चिम बंगाल नाही अशी ती तृणमूल काँग्रेसची नेता ममता बॅनर्जी वागायची. केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा ती लागू करत नव्हती आणि तिथल्या लोकांना उपेक्षित ठेवून जातीवादाचं राजकारण करायचे. आज हिंदू समाज त्या राज्यातला एकवटला आणि कधी नव्हे देशात एवढ्या निवडणुका झाल्या, एवढ्या निवडणुकीत 90% मतदान विधानसभेला झालं नाही, एवढं मतदान तिथल्या हिंदू समाजाने केलं आणि 200 पार आज पश्चिम बंगालमध्ये आमदार निवडून आले. याचं सर्व श्रेय नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहा आणि त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे